पनवेलमध्ये कर कमी करावा, प्रदूषण भ्रष्टाचार गंभीर, आमदार रोहित पवार यांचे आरोप। पनवेल महापालिका क्षेत्रात उपलब्ध सुविधांच्या तुलनेत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असून तो कमी करावा अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पनवेल येथे म्हटले आहे। पनवेलचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व मोठे असतानाही शहराच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पनवेलमध्ये वाढते प्रदूषण आणि वाढता भ्रष्टाचार या दोन्ही गंभीर समस्या असून याकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। महाविकास आघाडीची वाढती एकजूट पाहून भाजपमध्ये भीती निर्माण झाली असून नवी मुंबई परिसरात सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येत असल्याचेही आमदार रोहित पवार म्हणाले। पैशाच्या ताकदीपेक्षा जनतेची ताकद मोठी असून भाजप आणि शिंदे गटातील फूट स्पष्ट दिसत आहे। सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणाऱ्या महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एक तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे टॅक्सचा मुद्दा। टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांकडून घेतला जातो, साध्या दुकानदारांकडून घेतला जातो, घरपट्टी घेतली जाते, पाणीपट्टी घेतली जाते, पण त्या पद्धतीने इथं लोकांना सुविधा दिल्या जात नाहीत। त्यामुळे इथे टॅक्स जो मोठ्या प्रमाणात घेतला जातो तो कमी केला गेला पाहिजे असं आम्ही ज्या आघाडीचं प्रतिनिधित्व इथं करतो या आमच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या उमेदवारांचं मत आहे। ट्रॅफिकचा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्याच्याचबरोबर इथं एक तासभर पाऊस आला तरी अख्खं शहर हे पाण्याने भरून जातं, तुंबतं, लोकांना त्याच्यामध्ये तिथं अडचण येते। 70% शहराला अजूनपर्यंत पाणी पोचत नाही, वेळेवर येत नाही, चांगल्या क्वालिटीचं पाणी तिथं दिलं जात नाही। आणि दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे भ्रष्टाचाराचा। इथं भ्रष्टाचार, कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, गटर करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे। तुमचा बस थांबा जो आहे त्या बस थांब्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं 5.5 लाख रुपयाचा बस थांबा हा 27-28 लाख रुपयाला एक बस थांबा तिथं केला आहे। एक तर बस थांबा करत असताना महानगरपालिकेच्या बसेस तरी असाव्या, इथं बससुद्धा नाही आणि बस थांबे तुम्ही केलेत, म्हणजे पैसा खाऊन खाऊन तुम्ही कशामध्ये पैसा खाणार असा प्रश्न लोकांसमोर त्या ठिकाणी उभा राहत आहे। त्यामुळे लोकांचं आता मत झालेलं आहे की या शहराचं महत्त्व खूप आहे, पण या शहराकडे त्या पद्धतीने विकासाच्या अंगाने बघितलं नाही। त्यामुळे आमची जी आघाडी आहे ज्याच्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, मनसे, शेकाप एक खूप मोठा पक्ष आहे, त्याच्याचबरोबर SP असे सर्व एकत्रित येऊन आम्ही ही निवडणूक तिथं लढत आहे। एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असलो तरी हे जे आमचे सगळे उमेदवार आहेत सामान्य परिवारातले उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन लोकांनी आता ठरवलेलं आहे की भ्रष्टाचार कायमस्वरूपी या शहरातून आपल्याला संपवायचा आहे, मिटवायचा आहे आणि आरोग्याची व्यवस्थेपासून इतरही सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सामान्य लोकांचं सरकार या शहरामध्ये आपल्याला आणायचं आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।